पैशासंबंधित जर का काही मार्ग तुमचे अडकलेले असतील, पैसा बरेच दिवस झाले प्रयत्न करताय पण तो निघत नाही आहे, मग अशा वेळेला काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जसं की सालासकट जे कडधान्य येतं, म्हणजे मूग असेल, मटकी असेल, चवळी असेल, अशी मसूर असतील, हे जे सालासकट कडधान्य आहे न भिजवलेलं, त्या कडधान्याला थोडंसं मोहरीचं तेल चोळायचं आहे. शनिवार किंवा मंगळवार किंवा पौर्णिमा किंवा अमावस्या असं कुठचीही एक तिथी पकडा. जर तुम्ही शनिवारी सुरू करत असाल तर असे 11 शनिवार एक छोटी नैवेद्याची वाटीभर कडधान्य घ्यावं, त्याला मोहरीचं तेल लावावं, हनुमान चालिसेचा पाठ करावा आणि आर्थिक संबंधित जर का काही आमच्या गोष्टी तुमच्या अडकलेल्या असतील तर त्या व्यक्तींची नावं, कुणाकडे तुमचा पैसा अडकलेला असेल तर त्या व्यक्तींची नावं घ्यावीत आणि ती जी कडधान्य आहेत ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये, नदी असेल, समुद्र असेल, ते वाहतं पाहिजे, शक्यतो नदीमध्ये करा, नदीमध्ये ते पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहेत. मात्र 11 हे लगातार 11 शनिवार किंवा 11 मंगळवार, 11 पौर्णिमा किंवा 11 अमावस्या अशा पद्धतीने सलग करावेत, ज्याने तुमचे अडकलेले धनसंबंधित जे मार्ग आहेत ते मोकळे होतील, रस्ते कुठेतरी तुम्हाला मोकळे होताना जाणवतील. जय भवानी, जय जगदंबा.